नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 27 एक्सरसाइज पहिला प्रश्न. आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स बाय कन्सिडरिंग क्लास 35 to 44. पहा आपल्याला क्लास दिलेला आहे 35 to 44. पहा येथे आपल्याला क्लास दिलेला आहे 35 to 44. हा क्लास आहे. तर व्हॉट इज लोअर क्लास लिमिट? पहा क्लास कसा आहे 35 to 44 आहे. या क्लासमधील जो सर्वात लहान नंबर आहे तो नंबर म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि जो हायेस्ट नंबर आहे तो म्हणजे अप्पर क्लास लिमिट. पहा व्हॉट इज लोअर क्लास लिमिट? लोअर क्लास लिमिट या क्लासमधील सर्वात लहान नंबर कोणता आहे 35. म्हणजे क्लास लिमिट किती आहे? म्हणजे लोअर क्लास लिमिट इक्वल टू 35. पहा अप्पर क्लास लिमिट काय आहे 44. पहा तिसरा प्रश्न आपण आधी सोडू. अप्पर क्लास लिमिट किती आहे 44. पहा हा नंबर म्हणजे लोअर क्लास लिमिट, हा नंबर म्हणजे अप्पर क्लास लिमिट. आता व्हॉट इज क्लास मार्क? पहा हा क्लास दिलेला आहे, यामध्ये लोअर क्लास लिमिट ही आहे, अप्पर क्लास लिमिट ही आहे. तर आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क म्हणजे काय? पहा क्लास मार्क इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट. दोन्ही लिमिटची ॲडिशन घ्यायची आणि अपॉन 2 करायचं. पहा लोअर क्लास लिमिट काय आहे 35 प्लस अप्पर क्लास लिमिट 44 अपॉन 2. दोघांची ॲडिशन 79 अपॉन 2. 79ला 2ने डिवाईड केला आपण तर आन्सर मिळेल 39.5. पहा क्लास मार्क काय आला 39.5. पहा दुसरा प्रश्न. येथे आपल्याला क्लास मार्क्स दिलेले आहेत. पहा 100, 110, 120 हे काय आहेत? क्लास मार्क आहेत. क्लास मार्क म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट दोघांची ॲडिशन आणि अपॉन 2 आपण हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. क्लास मार्क आपण हा घेतला 100, तर आपल्याला यापासून क्लास फाइंड आउट करायचा आहे आणि क्लासची विड्थ फाइंड आउट करायची आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? येथे आपल्याला क्लास मार्क हा दिलेला आहे 100, आपण हा घेऊ. पहा प्रत्येक क्लास मार्कपासून क्लास तयार होईल. पहा येथे आपल्याला हे सर्व वेगवेगळे क्लास मार्क दिलेले आहेत. यापासून आपल्याला क्लास तयार करायचा आहे. यापासून क्लास तयार करण्यासाठी आपल्याला लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट माहिती पाहिजे, बरोबर आहे. क्लास मार्क दिलेला आहे. क्लास मार्क म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. परंतु आपल्याला व्हॅल्यू कोणती आहे? क्लास मार्कची आहे. म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, आपण ती कन्सिडर करू. पहा आन्सर काय लिहिणार आपण? लेट लोअर क्लास लिमिट इज x1 अँड अप्पर क्लास लिमिट इज x2. पहा क्लास मार्क आपण हा घेतला तर आपल्याला एक क्लास मिळेल. म्हणजे प्रत्येक या क्लास मार्कसाठी आपल्याला वेगवेगळे क्लास मिळतील. आपण क्लास मार्क 100 घेऊन क्लास तयार करू. पहा क्लास मार्क आपण किती घेतलेला आहे 100, बरोबर आहे. क्लास मार्क म्हणजे काय? लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट यांची ॲडिशन म्हणजे x1 प्लस x2 अपॉन 2, बरोबर आहे. हे 2 या साईडला पास केले आपण म्हणजे x1 प्लस x2ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? x1 प्लस x2. तर हे 2 या साईडला गेले तर 200, बरोबर आहे. सपोज 1 नंबर हेअर. पहा येथे आपल्याला प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 10चा आहे, बरोबर आहे. प्रत्येकामध्ये डिफरन्स 10चा आहे. म्हणजे आपण x2 मायनस x1 आपण डिफरन्स किती घेणार? अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट यांचा डिफरन्स आपण 10 घेऊ. पहा यावरून पहा इथे x1 सुरुवातीला आहे, इथे x1 नंतर आहे. आपण हा x1 सुरुवातीला लिहू मायनस x1 आणि हे प्लस x2. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. हे 10 ॲज इट इज. पहा हे 2 नंबर इक्वेशन. पहा दोन इक्वेशनची जर ॲडिशन केली तर येथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, म्हणजे x1 कॅन्सल होईल, आपल्याला x2ची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. ॲडिंग 1 अँड 2 वी गेट. पहा दोघांची ॲडिशन केली आपण x1 प्लस x2 इक्वल टू 200
मायनस x1 प्लस x2 इक्वल टू 10. दोघांची ॲडिशन केली तर हे कॅन्सल होतील, प्लस आहे मायनस आहे, म्हणजे 2 टाइम्स x2 होईल, बरोबर आहे, इक्वल टू दोघांची ॲडिशन 210. देअरफोर यावरून x2ची व्हॅल्यू काय मिळेल, 210ला आपल्याला 2ने डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. देअरफोर x2 इक्वल टू 210चे हाफ म्हणजे 105 होईल. ही व्हॅल्यू x2ची मिळाली, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू x2ची आपण येथे पुट केली इक्वेशन 1मध्ये, तर x1ची व्हॅल्यू काढता येईल. पुट x2ची व्हॅल्यू 105 इन इक्वेशन 1, वी गेट 1मध्ये ही व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणजे x1ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, याप्रमाणे x1 इक्वल टू 200मधून हे 105 मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे x1ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 95. x1ची व्हॅल्यू मिळाली 95. x1 म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट आहे आणि ही अप्पर क्लास लिमिट आहे. म्हणजे क्लास मार्क जर आपण हा घेतला तर आपल्याला क्लास कसा मिळतोय, दी क्लास इज 95 लोअर क्लास लिमिट टू 105. लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याप्रमाणे क्लास मिळतोय, बरोबर आहे. यालाच आपण असे लिहू शकतो 95-105 याप्रमाणे. आपण जर येथे या 100 ऐवजी हा नंबर घेतला असता तर आपल्याला पुढचा क्लास कसा मिळाला असता. क्लास मार्क जर आपण हा घेतला तर आपल्याला पुढचे क्लास कसे मिळतील, अँड अदर क्लासेस. प्रत्येक क्लास मार्कपासून वेगवेगळे क्लास तयार होतील. अदर क्लासेस कसे मिळतील आपल्याला, हा एक मिळाला, याच्या पुढचा आपल्याला असा मिळेल 105 टू 115. त्या पुढचा कसा मिळेल, 115 टू 125 मिळेल. नंतर 125 टू 135 मिळेल. नंतर 135 टू 145 मिळेल. याप्रमाणे आपल्याला हे पुढचे नंबर घेतले आपण या ठिकाणी तर आपल्याला याप्रमाणे असे क्लास मिळतील. म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट याप्रमाणे येतील. प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे, 95 टू 105 यामध्ये डिफरन्स किती आहे, 10चा आहे, बरोबर आहे. म्हणजे ती काय आहे, क्लास विड्थ. आपल्याला क्लास विड्थ पण फाइंड आउट करायची आहे. क्लास विड्थ किती आहे, 10ची आहे. येथे लिहिणार क्लास विड्थ इक्वल टू 10. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला 30 विद्यार्थी दिलेले आहेत आणि 30 विद्यार्थ्यांना 9वीच्या सायन्सच्या टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स येथे दिलेले आहेत. म्हणजे 30 विद्यार्थ्यांचे 30 मार्क्स आहेत येथे आणि सायन्सच्या टेस्टचा पेपर 40 मार्क्सचा होता. इथे 40 असायला पाहिजे, 40 मार्क्सचा पेपर होता, कारण इथे हायेस्ट स्कोअर किती आहे मार्क्सचा, 40 आहे. एकूण स्टुडंट्स 30 आहेत आणि आउट ऑफ 40 मार्क्स किती मार्क्स मिळाले 30 स्टुडंट्सला ते इथे आपल्याला दिलेलं आहे. तर या माहितीचा आपल्याला काय करायचं आहे, अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हा एक करायचा आहे आणि ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. 2 प्रकारचे आपल्याला टेबल करायचे आहेत, एक अनग्रुप आणि एक ग्रुप. सर्वप्रथम आपण ग्रुपचा टेबल करू आणि नंतर आपण अनग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल तयार करू. हा टेबल कसा तयार करायचा, यामध्ये आपल्याला ग्रुप तयार करायचे आहेत. सर्वात कमी नंबर काय आहे, 2 आहे आणि सर्वात हायेस्ट काय आहे, 40 आहे. म्हणजे आपल्याला ग्रुपची अरेंजमेंट कशी करता येईल. सपोज हा ग्रुप केला आपण 1 to 10, नंतर 11 to 20, नंतर 21 to 30 आणि 31 to 40. याप्रमाणे आपण ग्रुप तयार केले. टॅली मार्क्स द्यायचे. आपण याप्रमाणे ग्रुप तयार केले. 1 to 10 मार्क्स किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, 11 to 20 किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आपल्याला टॅली मार्क्स घ्यायचे आहेत, म्हणजे किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी करायची आणि नंतर आपल्याला टोटल घ्यायचे आहे. 36 हा नंबर कुठे येईल, या ग्रुपमध्ये येईल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण 1 मार्किंग करणार, कारण टॅली मार्क्स करायचे आहेत.
म्हणजे हा नंबर घेतला आपण, येथे मार्किंग केली आपण. पहा नंतर 09 हा नंबर कुठे येईल, या ग्रुपमध्ये येईल, येथे एक मार्किंग करायची आपल्याला. 17 या ग्रुपमध्ये येईल, येथे मार्किंग केली. 35 या ग्रुपमध्ये येईल. 22 या ग्रुपमध्ये येईल. 38 या ग्रुपमध्ये. 26 या ग्रुपमध्ये. 40 या ग्रुपमध्ये येईल. 35 या ग्रुपमध्ये. पहा इथे 4 झालेले आहेत, बरोबर आहे. 4 लाईन्स आपण ड्रॉ केलेले आहेत, 4 मार्किंग केलेले आहे आपण. तर 5वी मार्किंग आपल्याला अशी क्रॉस घ्यायची. जो नंबर घेतलेला आपण त्याला आपण मार्किंग करायची येते, म्हणजे आपल्याला काही चुकणार नाही आपलं. पहा 06 घेतला आपण, तर याला आपल्याला मार्किंग करायची. 06 घेतला, 06 यामध्ये येईल, बरोबर आहे. 04 यामध्ये येईल. 28 येथे येईल. 26 येथे येईल. 19 येथे येईल. 02 1 to 10 मध्ये येईल. 39 येथे येईल. नंतर एक थोडा स्पेस द्यायचा आणि पुढचा ग्रुप घ्यायचा आपल्याला, पुढच्या मार्किंग करायच्या. 25 येथे येईल. 4 झालेले आहेत, ही 5वी. 10 येथे येईल. 4 झालेले आहेत, ही 5वी. 23 येथे येईल. 5 झाले की थोडा स्पेस द्यायचा. 26 येथे येईल. 30 28 34 म्हणजे येथे येईल. 29 येथे येईल. 4 झालेले आहेत, ही 5वी लाईन. 02 येथे येईल. 29 16 येथे येईल. 21 08 येथे येईल. आणि 33 येथे येईल, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सी ही किती झालेली आहे, हे 5 आहेत आणि हे 2 आहेत, म्हणजे 7 फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर आहे. हे किती आहेत, 1 2 3 आहेत. हे किती आहेत, हे 5 5 10 आणि हे 12 आहेत. हे 5 आणि हे 3 8 आहेत. ही ॲडिशन किती येणार आहे, म्हणजे टोटल n इक्वल टू टोटल n ने आपल्याला दाखवायची आहे. n ही की ॲडिशन किती होईल, 30 यायला पाहिजे, कारण 30 आपला स्कोअर आहे, बरोबर आहे. 30 विद्यार्थी आहेत. हे 10 होतील, हे 20 आणि हे 30. यांची व्हॅल्यू काय मिळेल, 30. याप्रमाणे आपण दिलेल्या स्कोअर्सचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ग्रुपचा केलेला आहे. ग्रुप तयार करून आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल केलेला आहे. आता पुढचा डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला अनग्रुप करायचा आहे, म्हणजे असे ग्रुप नाही करायचे, आपल्याला प्रत्येक स्कोअर लिहायचा आहे. तो कसा करायचा समजून घेऊ. सर्वप्रथम आपण ग्रुपचा फ्रिक्वेन्सी टेबल केलेला आहे. आता आपल्याला अनग्रुप करायचा आहे, म्हणजे इथे ग्रुप करायचे नाही आपल्याला. 1 to 10 11 to 20 याप्रमाणे ग्रुप नाही करायचे, अनग्रुप. आता ग्रुप जर केले नाही आपण, तर हे सर्व स्कोअर आपल्याला लिहावे लागतील, बरोबर आहे. मग जो सर्वात लहान स्कोअर आहे तो आधी लिहिणार, चढत्या क्रमामध्ये आपण सर्व स्कोअर लिहिणार आहोत. सर्वात कमी नंबर काय आहे, 2 आहे, बरोबर आहे. आणि सर्वात हायेस्ट काय आहे, 40 आहे. म्हणजे आपण 2 पासून स्टार्टिंग करणार. म्हणजे स्कोअर कसे येतील, हे 2 3 4 5 6, कारण ग्रुप नाही करायचा, त्यामुळे सर्व आपल्याला स्कोअर येथे लिहायचे आहेत. याप्रमाणे हा अनग्रुप टेबल थोडा मोठा होणार आहे, पण कसा येतो आपण करून पाहू. स्कोअरमध्ये आपण सर्व स्कोअर्स लिहिलेले आहेत, बरोबर आहे. सर्वात कमी स्कोअर आहे आणि सर्वात हायेस्ट स्कोअर आहे, याप्रमाणे आपण सर्व स्कोअर्स लिहून घेतलेले आहेत. तर आता टॅली मार्क्स 36, तर 36ला आपण मार्किंग करणार. 36 येथे टॅलीचा एक मार्क करणार आपण. नंतर 09 09 येथे आहे, येथे मार्किंग करणार. नंतर 17 आहे, 17ला मार्किंग करणार. जो नंबर घेतला त्याला मार्किंग करायची आपल्याला. इथे 35 आपण मार्किंग केलेली आहे आणि इकडे 35 घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कोणता नंबर विसरला नाही पाहिजे. 22 22 येथे येईल. 38 38 येथे येईल.
नंतर 26 26 40 40 नंतर 35 35 पहा इथे पहिला एक आलेला आहे, हा दुसरा एक आलेला आहे. 06 म्हणजे 6 04 04 28 28 26 26 19 19 2 39 25 10 23 26 30 28 34 34 29 29 02 पहिला एक आलेला आहे, आता एक आलेला आहे. 29 29 पहिले झालेले आहेत, आता पण झालेला आहे. 16 21 08 33 33. आता फ्रिक्वेन्सी, येथे फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 आहे, बरोबर आहे. इथे 1 आहे, येथे फ्रिक्वेन्सी 1 आहे, येथे 1. सर्वांची म्हणजे किती मार्क्स आहेत ते लिहायचं आहे. टॅलीच्या मार्क किती आहेत ते लिहायचं आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये. येथे 1 1 3 फ्रिक्वेन्सी आहे येथे. येथे 2 फ्रिक्वेन्सी आहे, येथे 2 फ्रिक्वेन्सी आहे. 01 आणि 01. पहा सर्वांची ही टोटल मारायची आपल्याला. इथे टोटल म्हणजे एनची व्हॅल्यू किती येणार आहे? 30 यायला पाहिजे, बरोबर आहे. 30 आहेत का? काउंट करू. आणि म्हणजे 30 आहेत, एनची व्हॅल्यू 30. पहा याप्रमाणे अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार होणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.